वडजल येथे श्री वडजाई पेट्रोलियमच्या CNG गॅस पंपाचा उत्साहात शुभारंभ। नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज। वडजल येथील श्री वडजाई पेट्रोलियम भारत पेट्रोलियम यांच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या CNG गॅस पंपाचा भव्य शुभारंभ दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 10 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या नव्या सुविधेमुळे वडजल व परिसरातील वाहनधारकांना स्वच्छ, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक इंधनाची सुविधा उपलब्ध झाली आहे। या शुभारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक पद्धतीने त्यावेळी CNG गॅस भरण्यासाठी आलेल्या पहिल्या 5 ग्राहकांच्या हस्ते पंपाचे उद्घाटन करण्यात आले। या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले। ग्राहकांचा सन्मान करून उद्घाटन करण्याची संकल्पना सर्वांच्याच पसंतीस उतरली। यावेळी वडजल परिसरातील नागरिक, वाहनधारक, व्यापारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी श्री वडजाई पेट्रोलियमचे मालक श्री मारुती तुकाराम काटकर व सौ सरस्वती मारुती काटकर यांचे अभिनंदन करून या उपक्रमामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला। मसवड मायनी रोडवरील श्री वडजाई पेट्रोलियम येथे सुरू झालेल्या या CNG पंपामुळे वाहनधारकांचा वेळ व इंधनासाठीचा अतिरिक्त प्रवास वाचणार असून पर्यावरणपूरक इंधनाच्या वापरालाही मोठी चालना मिळणार आहे। त्यामुळे वडजल कुकुडवाडसह संपूर्ण परिसरातील नागरिकांनी या सुविधेचे स्वागत केले आहे। विशेष म्हणजे तालुक्यात पेट्रोल, डिझेल, CNG गॅस आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन अशा सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत 24 तास सेवा देणारा हा आधुनिक पेट्रोल पंप ठरला आहे। पंप परिसरातील स्वच्छता, शिस्तबद्ध व्यवस्था आणि प्रामाणिक सेवा देणारा महिला कर्मचारी वर्ग यामुळे ग्राहकांनी विशेष समाधान व्यक्त करत श्री वडजाई पेट्रोलियमवर विश्वास ठेवला आहे। या उपक्रमासाठी भारत पेट्रोलियमचे सर्वेसर्वा श्री सुफले सर, श्री सुभाष गुप्ता सर व श्री उमेश गाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। तसेच महाराष्ट्र शासनाचे सचिव श्री नामदेव भोसले साहेब, कलेक्टर श्री राजेश काटकर साहेब आणि उद्योजक श्री पांडुरंग राजमाने यांचे सहकार्य लाभल्याबद्दल श्री वडजाई पेट्रोलियम परिवारातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। परिसरातील नागरिकांसाठी अत्याधुनिक इंधन सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प वडजल व परिसराच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। क्रांतीपत्र न्यूजसाठी मी संपादक जावेद खान मोलानी, धन्यवाद।